माधुरीचे बाबा, बियाणे कशाचे आणले हे? मक्याच्या बियाणं आहे. मका कणीस नाही का, कणीस. बाबा समजलं, मक्का म्हटले तर कणीसला मक्का म्हणतात म्हणून. पण एवढ्या कशाला आणले तर? ह्या 2-2 बोऱ्या दिसून राहिल्या ना. अरे अजून आहे 2 बोऱ्या ट्रॅक्टरवर मांडले आहेत. काय म्हणता? अजून 2 बोऱ्या ट्रॅक्टरवर ठेवल्या आहेत? एवढ्या लावून राहिले का? पूर्ण वावर भर तर मकाच लावून राहिले का? धान बिन लावत नाही का यावर्षी? मी का म्हणतो 2 एकराला फक्त धान लावू, बाकी पूर्ण मका लावू, आणि ऊस आहे बाकीच्या. बापा काय झालं तुम्हाला? पूर्ण वावराला मका लावतो म्हणता, 2 एकराला फक्त धान लावतो म्हणता. अरे मक्याची फसल चांगली परवडते ना. तेवढा खर्च येत नाही आणि फसल जास्त होते. धानापेक्षा मक्याची फसल परवडते. पाय, मागच्या वर्षी फक्त 1 एकराला आपण मका लावला होता. पहिला वर्ष होता तर लावूनच पाहतो म्हटलं. मग 1 एकराचा मका किती हजाराचा झाला होता मागच्या वर्षी? नुसतं 30,000चा मका विकलो मागच्या वर्षी. 1 एकरामध्ये होतात का 30,000चे धान? आणि खर्चही तेवढा नाही येत. का म्हणता खर्च तेवढा नाही येत? नाही येत खर्च तेवढा. लावायला का 4 बाया केला तर लावून होते. खूप परवडते मका, खूप परवडते. मी तर म्हणतो सगळ्या शेतकऱ्यांनी लावायला पाहिजे मका. पाहिशील मागच्या वर्षीपेक्षा यावर्षी खूप लावतील मका. जास्त धान लावणार नाही, धानाची शेती करणार नाही जास्त. फसल जास्त होईल मक्याची तर मग प्रॉफिट कुठं होईल तेवढे? होते ना, प्रॉफिट होते ना. का रेट कमी होणार आहे म्हणते का मक्याचा? धान जसा केंद्रामध्ये जाते तसाच मका पण जाते ना केंद्रामध्ये. सरकार घेते मका. चिंता नको करू तू. मी कशाला चिंता करू बाबा? मग झाला का शांताराम भाऊचा आला का ट्रॅक्टर? आला घरी? हो आला ना, घरी आला ट्रॅक्टर. त्याच ट्रॅक्टरवर आणलो ना हे बोऱ्या. असं त्यांच्या ट्रॅक्टरवर आणल्या मांडून? गाडीनं गेले होते ना तुम्ही? मग गाडीवर जमत नव्हता का आणायला बोरी? अरे बापा, आता ट्रॅक्टर मी चालवत आणलो ना. आता शांताराम शिकायचंच आहे. त्याला माझी गाडी आणलं. शांताबाई आल्या होत्या, मी, शांताराम आणि सोनू, आम्ही ट्रॅक्टरनं आलो. तुम्हीच गाडीनं गेले होते? ते कशाने आले होते मग? अरे शांताराम सोबत मी गाडीनं गेलो. मग तिघे माहिले का ते शांताबाईनी आणि मुलं हे ऑटोनी आले. असं का? पेढे नाही आणले ना? आता मी कसा मागू? ते मिळतील ना पेढे. पेढेही मिळतील. घेतला त्यांनी पेढे, देतील, आणून देतील. हो का? घेतला का पेढे? पण जे नवीन ट्रॅक्टर घेतला नाही, कुठला पैसा आला हो त्यांच्याजवळ तेवढा नवीन ट्रॅक्टर घ्यायसाठी? मागतला बा, इकडून तिकडून मागतला. तेवढा पैसा जवळ राहते का? नाही पण खूप हिंमत आली नाही का नवीन ट्रॅक्टर घ्यायची? किती 6 लाखाचा झाला का? हो 6 लाख काही हजाराचा झाला. पूर्ण पैसे नाही झाले ना देऊन. पूर्ण पैसे देऊन नाही झाले? मग कसा ट्रॅक्टर आला? किस्तीवर घेतला वाटते नाही? नाही शांताराम म्हणाला मी किस्तीवर काही घेत नाही, मला भीती वाटते. घ्यायचं आहे तर नगदी घेतो, वाटल्यास इकडून तिकडून पैसे उचलतो असा बोलला तो. पण ते किस्तीवर तर नाही घेत म्हणाला ट्रॅक्टर. काही आता गटातून उचलणार आहेत. शांतारामच्या बहीण जावाईने दिला 1 लाख रुपये. बाप रे बाप, 1 लाख रुपये दिला त्या राधाच्या घरवाल्यानं? नाही तर काय, नाही तर आपले रिश्तेदार आहेत. मागाचं काम करतात पण कोणीच देत नाही. बस तुम्हाला नुसतं टांचीच मारायचं समजते. इंदू, मी का म्हणतो तू बायांना सांगायला चालली जा. उद्या आमच्याकडे मका लावायला याल म्हणा. हो तर तुम्हीच सांगून द्या ना. तूच जा ना इंदू, सांगून दे. मी वावराकडून येतो थोडा. आता बाया कुठं मिळतील जी? आता तर 4 वाजले आहेत. आता कुठं मिळतील बाया? परबिवरात गेल्या असतील, आता नाही मिळत. 5-5:30 वाजे जावं लागेल. हो तर मग जाशील म्हणतो. आजच जाशील सायंकाळी. किती बाया करायच्या आहेत तर मग? 4-5 बाया पाहिजेत. कोण जातील का 4-5 बायामध्ये? आधी जाऊन तर पाय किती बाया मिळतात तर. अशी नाही म्हणत मी. 7-8 बाया का 10 बाया? किती बाया? तेवढ्या मिळतील तेवढ्या बाया कर. एका दिवसात सगळं लावून टाकू. जाशील आठवणी ना बायांना सांगायला. मी येतो वावराकडून. झाबरून बरोबर केलं की नाही तर माहित नाही. रोटावेटर वगैरे लावायची होती. सांगितलं तर होतं बरोबर, असं करशील म्हणून. करते ना, करते. आता त्याला सगळा नॉलेज आला आहे तर करते बरोबर. अरे पण मागे राहावं लागते त्याच्या, तेव्हा करते. आपण नाही राहिला घरचे लोक तर हे माणसं ना बसतात नुसते गोष्ट सांगत. नाही होत तशातला नाही आहे. आता थोड्याफार कोण नाही गोष्ट सांगत. आता पहा का तुम्ही ना मी किती वेळच्या गोष्ट सांगून राहिलो इथं. हे काय आहे तर मग तुम्ही नाही राहिले तरी तो बरोबर सांभाळते. नाही सांभाळते वगैरे म्हणा. मी का म्हणतो नाश्ता नाही करा का? नाश्ता करून घ्या. नाही तिथंच नाश्ता केला. आता नाश्ता वगैरे नाही करत. एक काम कर, चहा बनवून घे, चहा पितो आणि मग जातो. हो का? नाश्ता केले तिथं? कशाचा नाश्ता केले? समोसे खाल्ले, भजे खाल्ले, का केले? भजे खाल्ला 1 प्लेट. चांगला काम आहे बाबा तुमचा. काल समोसे खाल्ले, आज भजे खाल्ले. अजून त्या राधाताईच्या घरी का पोहे खाल्ला म्हणत होते. आता बाहेर गेला का होतेच ना नाश्ता. बनव पटकन, चहा बनव बरं तू. हो बनवते. कुंता आहे का नाही बाबा घरी? दरवाजा तर खुल्लाच होता. काकू असतील ना. काकू, सुलका काकू.
हट बापा, कोणीच नाही बोलत, बेकार आली आतमध्ये. चल जाऊ दे. कोण आहे व? सुलका काकू आहे वाटते. ओ बापा इंदू, ये ये. काकू किती वेळची हाक मारत आहे मी, कुठे गेले होते तुम्ही? ओ इंदू, भांडे घासत होती मी. हे गुड्डी म्हणते राहू दे आजी, म्हणते मी घासतो म्हणते भांडे. जेवण वगैरे केलं दुपारच्या, मग भातभाजीचे गंज वगैरे खाली करून दिली. मला म्हणते मी घासीन आजी, म्हणते तू आराम कर म्हणते. आता मी लेटली. हे गुड्डी अभ्यासच करत होती, बसली होती माझ्याजवळच. कधी तिच्या डोळा लागला तर माहीत नाही, झोपून गेली. मी उठलं तर पाहिलं तर बापा झोपली. चल म्हणलो मीच घासून घेते. 2-3 गंज होते आणि 2-3 ताट्या होत्या. बस ना हो इंदू, बस ना. का म्हणता काकू, कंबर दुखते का? कंबरवर हात मांडले ना? हो बापा, आता का बुडक्या डोरायला 17 गिरा म्हणतात तशासारखी गोष्ट आहे. कंबर दुखली बापा माझी. थोडासेच भांडे घासलं तर करावा, पण मग सोबतच निघते ना. तर काकू हे कुंता कुठे गेली? तर तुम्ही भांडे घासून राहिले तर कुंता कुठे गेली? ते वणीवर गेली आहे ना, धान तोडायला गेली आहे. आजच्या दिवस आहे म्हणत होती. हो का, वणीवर गेली आहे का? तिच्याकडे चालली होती बापा मी. तोच तर म्हणलो काही काम असेल म्हणून आली तू, नाही तर काही येत नाही. सरपंचीन झाली तेव्हापासून येणार सोडून दिली बापा तू तर. नाही काकू, तसा वगैरे काही नाही, पण कसं राहते, वेळ नाही मिळत ना आता. मीटिंगी राहतात आणि मग घरच्या कामाने फुरसत मिळत नाही. ट्रेनिंग राहतात तर मीटिंगी राहतात, त्याच्यामुळे. हो बरोबर आहे. गुड्डी उठली का बेटा? चाय बनव बरं. नाही काकू, राहू द्या चहा वगैरे. काऊन तो इंदू आता पुष्कळ दिवसाच्या नंतर तर आली. आता येईल ना कुंता, आता येईल, तिची वेळ झाली याची. येतो, शांताच्या घरून येतो. घरी जाताना मग आवाज देईन, येईल तर. हो, तर चहा पिऊन गेली असती. नाही काकू, आता मी चहा पिऊनच इकडे आली. कुठं गेली होती का सूर्यकांता? इकडेच गेली होती वहिनी, थोडा काम होता. काम म्हणजे कशाचा काम होता? अहो का करता वहिनी, हे ब्लाऊजची शिलाईची उधारी आहे, देत नाही बापा बाया. 6 महिने झाले तर गेली होती मागायसाठी. म्हणूनच ना उधारी शिवूशा नाही वाटत. पण आता कसं आहे, उधारी दिल्याशिवाय जमतही नाही गावगाड्यामध्ये. म्हटला काही तर म्हणतात आम्ही का पळून जातो का, गाव सोडून जातो का, असे बोलतात. मग द्यायला पाहिजे ना. आता मार बायांना लाडल्या बहिणीचे पैसे मिळाले तरी नाही दिला. म्हटले काम नाही तू? म्हटली ना वहिनी, किती बोलू बापा. हा घेतलं तर तो घेतलं असे लावतात. आता खूप झालं बापा, आता मी उधारी कोणाला शिवूनच नाही देत ब्लाऊज. देतच नाही. नगदी पैसे दिला त्यांनाच देईन, नाही तर वापस पाठवेन. नाही तर का, मेहनत नाही करावं लागत का? पण वहिनी तुम्ही कुठं आले तर इकडे? काही काम होतं का? हो बाबा, कामानिमित्त चालली होती. तुमच्या भाऊनं लावून ठेवलं माझ्या मागे काम. माझ्या भावाने कशाचं काम लावून ठेवलं तुमच्या मागे? अहो का करते, ते मक्का लावून राहिले ना, तर बाया पाहिजेत होत्या मक्का लावायसाठी, म्हणून आली होती. तर सगळ्या बाया बापा कुठं ते धान तोडायला गेले आहेत वाटते. येते का तू? चल ना. मी आता काही तुझ्या घराकडे येणार नव्हती, कारण की तुझे कपडे बिपडे राहतात बापा. तुला चल म्हणलं की नाहीच म्हणते. आहेत पण तेवढे नाही आहेत असे अर्जंट वगैरे. येईन ना. अजून मिळतील का तुमच्या घराकडे बाया वगैरे? आता कोणाची दुसऱ्यांची का सांगू बापा, मी स्वतःची सांगते येईन म्हणून. आमच्या घराकडल्या बाया मोठ्या बिजी आहेत. कोणी तूर राखायला जातात, कोणी कोणत्या कामावर, कोणी कोणत्या कामावर, असं आहे ना. हो ते तर आहे म्हणा, सगळ्यांना कामं लागलीच राहतात. कुंताच्या घरी गेली होती का म्हणते तर वहिनी? येत असेल ना. अरे का करते, घरीच नाही मिळाली. ते कुठं तर बाहेर गावी गेले आहेत खरं बापा धान तोडायला. कोण कुंता वहिनी गेली आहेत? हो, आता ते काकू सांगत होती, शुल्का काकू. हो माहीत नाही, आता मी एवढ्यात गेली नाही म्हणा मावशीच्या घरी. ये मग उद्या. तर मी एकटीच येईन का वहिनी? नाही हो, एकटी नाही. आता जाते ना मी, शांताच्या घरी जाते. मी अजून हे कुंता वगैरेंना भेटेन नाही का? कोण कोण येतात तर होतील ना. मी पण येणार आहो ना. असं का, तुम्ही पण येणार आहात का? मी तर म्हटलं तुम्ही नाही येणार. हो बापा, माझ्या घरच्या वावर आहे तर कोण करणार आहे? या त्याला गेलंच बायांसोबत. दुसऱ्याकडे तर जमला तर जाते, नाही तर जात नाही. पण घरच्या आता वावरामध्ये करावंच लागेल नाही का? हो तो जावंच लागते म्हणा घरच्या वावरामध्ये. आल्या वाटते, येऊन राहिले ह्या. हो ना, आले तरी. काय रजनी, काही मीटिंग राहिली असेल ग्रामपंचायतमध्ये? नाही ग दुर्गा, काही मीटिंग नव्हती. नाही, हे सूर्यकांता दिसली आणि तुम्ही दिसले नाही तर मला वाटलं मीटिंग असेल म्हणून आले असतील बाबा ह्या ग्रामपंचायतमधून. नाही, काही मीटिंग नव्हती. मी तर तुमच्या घराकडे आली होती. हो का, आमच्या घराकडे पण आले होते? हो आली होती, कोणीच नाही मिळाले बाबा. आता कसं आहे ताई, आम्ही जातो वणीवर. कुठं घरी मिळणार आम्ही? तुमच्या चांगला आहे बाबा, घरी राहता. तर मी का म्हणते, झाला का तुमचा होका घेतले होते तर झाला का? हो झाला ना, आजच होता. झाला. हो तर याल का मग उद्यापासून आमच्याकडे याल? हो येऊ ना, आम्हाला काय वन मिळाली झाला. रजनी तू येशील की नाही तर?
येईन ना ताई, येईन. नाही, चुपचापच आहे की नाही, दुर्गाच म्हणते येईन म्हणून, आणि तू चुपचाप उभीच आहे. तसं काही नाही ताई, ह्या दुर्गाताई जिथं जातात तिथं जातो ना मी. कशी बोलून राहिली रजनी, कशी बोलून राहिली? मी जिथं जातो तिथं येते का तू? हो येते ना, येत नाही का? कोणत्याही बनीवर चल म्हटलं तर येते तरी. असा कामाच्या गोष्ट कर. मी जिथं जाते तिथं येतो म्हणते, तर मी जिथं जिथं जाते तिथं तिथे येते का? नाही नाही दुर्गा, काही वेगळा मतलब नको काढू बाबा. अहो बाबा दुर्गा, रजनी याल का उद्या? सांगा लवकर. हो हो येऊ ना, येऊ. पण काम कोणतं आहे? अहो मक्का लावणे आहे, मक्का लावायचा आहे ना. बापरे, मक्का लावायला सुरुवातही करून टाकले का? हो, आता ते जागा गिगा वाय उई करून झाली, तर म्हटलं सांगून द्या बायांना लावायसाठी. ठीक आहे ना, येऊ उद्या येऊ मग. तुम्ही दोघीच ना मग, बाकी कोणाकडे आहेत तर? गेल्या ना ताई, ते आपापल्या घरी गेल्या. कुंता पण आली ना? हो, कुंता ताई पण आल्या. काऊन महेश, कावेरीला काऊन बोलवून राहिला? घरी नाही आहे ना कावेरी? घरी नाही आहे म्हणजे कुठं गेली तर? तूही ना मोठा भुलकड आहेस. ते वणीवर नाही गेली आहे का? बापा आई आली तरी मग अशीच आली. नाही ना, घरी तर याचीच आहे. बसली असेल आपल्या भावजाच्या घरी. येईल ना, येईल. काऊन काही पाहिजे होता का? काही नाही आहे, डोका दुखत आहे की नाही, तर चहा बनव म्हणत होतो. बनवतो ना, मी बनवतो. आता वीस तर पेटवलं चहा बनव स्वयंपाक मांडायसाठी. आई चूल खाऊन पेटवली? चूल खाऊन पेटवली, गॅस आहे ना? थंडीचा चांगला होते, शेकायलाही होते आणि स्वयंपाकही होऊन जाते. बनवतो मी, चहा बनवून देतो आणि मग मांडतो भात. ठीक आहे आई, बनव लवकर. आता का सांगू बाबा, चूल खाऊन पेटवलं तर गॅसवर बनवलं स्वयंपाक तर जमकवते माझ्यासोबत. आई काही म्हणून राहिली का तू? नाही ना बेटा, नाही नाही. कावेरी कुठं होती आतापर्यंत? किती वेळची आली आहे तू? हे का माझ्यावर नजर ठेवतात का बाबा? तुम्हाला कसा माहित हो? मी किती वेळची आली, किती वेळची नाही म्हणून? मला बरोबर माहित होते. तू सांग कुठं होती आतापर्यंत? बाबा बाबा, म्हणजे माझ्यावर नजर ठेवता नाही तुम्ही? मी नाही विचारत ना, कुठं हॉटेल बिटेल मध्ये बसता तुम्ही तर पांठेल्या पुंटेल्यामध्ये. हो, पण आता हे बसायची वेळ आहे का तुझी कुठं? माणसं बसतातच पांठेल्यात हॉटेलमध्ये, म्हणून का बाया पण बसतील का? मी कुठं म्हटली पांठेल्यामध्ये बसली म्हणून? ती सरळ सरळ विचारत आहो ना तुला, कुठं होती म्हणून आतापर्यंत. सांगून काऊन नाही राहिली सरळ सरळ? समजत नाही का तुला? घरी स्वयंपाक पाणी तो आहे तर समजत नाही? मस्त काम आहे तुमच्या. बाहेर एवढी राबते, एवढा कष्ट करते, तो नाही दिसत? आहेत ना आत्या घरी स्वयंपाक बिंपाक करायला. असा आई आहे म्हणून आईच्या भरोश्यावर टाकायचा ना आपण बसायचं इकडे तिकडे, नाही? ह्या बुड्डी ना भरलं वाटते यांचे कान. काय झाला? पुटूर पुटूर काम करून राहिली? जोरात बोल, का म्हणून राहिली तर? काही नाही बोलत, काही नाही बोलत. आजकाल खूप बोलायला लागले तुम्ही. आणले का मग पांडूची सायकल? पांडूची सायकल घ्यायसाठी गेले होते ना तुम्ही? आधी मला सांग, तू आतापर्यंत कुठं होती? अहो बापा, येत होती. ते सूर्यकांत ताईने आवाज दिला, म्हणायला बसले त्या सरपंच वहिनी आल्या होत्या म्हणून. विचारायला सांगितलं म्हणे उद्या येतील का म्हणून वावरामध्ये मका लावायसाठी. तर म्हणून त्यांच्यासोबत बोलत बसले बापा. झाला का समाधान? की आता समाधान नाही झाला? बोलवू का ते सूर्यकांताला? तसा नाही म्हणत मी, पुष्कळ वेळची आली, घरी दिसली नाही म्हणून मग माझा पारा गरम झाला. कुठं दिसली तर मी तुम्हाला येताना? कुठं दिसली? रोडाने दिसली. कुठं दिसशील? तुम्ही तर नाही दिसले मला. गाडीवर होतो ना, गाडीनं पूर्ण आलो. मग आणले का पांडूसाठी सायकल? आज कशाला आणू? तर फक्त पाहून आलो. आता वाढदिवसाच्या दिवशी चालेल सरळ. आज आणेन तर तो चालवेल नाही का? त्याला गिफ्ट पाहिजे ना वाढदिवसाला. झाला बापा, अजून दिमाग खायला पोरगा. पप्पाजीने सायकल आणलाच नाही म्हणून. पूर्ण आईवर गेलाय ना. महेश, महेश, चहा झाला, ये. हो आलो आई, आलो. का ताई, कशाला चहा ठेवले तर माहित नाही? का झाला ललिता, चहा ठेवली तर? आता तुम्ही वणीवरूनच येऊन राहिले ना? हो, येत आहो आम्ही, वणीवरूनच येत आहो. पण उशीर नाही होईल का चहा पितपर्यंत इथं? कशाचा उशीर होते? आत्ता 5 मिनिटात नाही तर चहा तयार होते. नाही पण ताई, आम्ही मस्त पेढे वगैरे भेटतील म्हणून फिरलो तुमच्या घरी. तर चहावरच टाकून राहिले. मिळतील ना बापा, पेढे पण मिळतील. आता पेढे आणला नाही ना ताई? एवढा मोठा ट्रॅक्टर आणला घेऊन, आणि पेढे काऊन नाही आणले? आता मला वाटलं आम्ही ट्रॅक्टर आणलं तर माझी बहीण चालेल म्हटली पेढे आम्हाला. वा ताई, मस्त ना. तू पेढे द्यायची तर मी देईन का? मजाक करून राहिली ना? मिळतील मिळतील, पेढे मिळतील. चल बापा, कालही वावरातून यायला उशीर झाला. माझी सासूमार बोंबलत होती. न काही करू म्हणतो, कामं तर करून ठेवतात, मग मी का करू? कोणता बुड्ढ्या माणसाचा तसाच राहते. करतात तर करू द्यावा त्यांना. काही बोलावा वगैरे नाही. नाही बापा ताई, मी काही नाही बोलत. पण कधी कधी बोलावंच लागते ना ताई. हो, तर बोलावंच लागते म्हणा. अहो बापा, कोणता का सांगू बाई माझ्या सासूचे. ह्या शांतताईला माहीत आहे. जेवण करत होत्या आणि कोणी आले बघायला तर का म्हणे माझ्या सुनेनं मला जेवणच नाही दिलं म्हणे, असे सांगत होती बापा. हो बरोबर आहे कोणता, बरोबर आहे म्हणते ललिता. कोण पाहुणे आहेत बापा शांतताईच्या घरी? चपला चुपला दिसून राहिले. ह्या पाहुणे आहेत. मी म्हणले कोण पाहुणे आहेत? चपला दिसल्या का?
तुम्ही शांतताईच्या घरी आल्या का? घरी नाही गेले? नाही ना ताई, काहून तर नाही, ह्या रस्त्यामध्ये भेटल्या दुर्गाना रजनी तर म्हणायला बसल्या कुंता ना ललिता आपापल्या घरी गेल्या म्हणून. हो बरोबर आहे ना, त्यांना माहित नव्हतं आम्ही इकडे फिरला म्हणून. त्या मागच्या गल्लीनंच गेल्या ना. ललिता तुमच्या घराकडून आली मी, घराला ताला लावला होता आणि कुंता तुझ्याही घरी गेली होती. असा मैत्रीपणा पाहिजे बापा. शांताताईनं घेतला ट्रॅक्टर आणि इंदुताई वाटून राहिली पेढे. ललिता कोण म्हणून राहिली मी पेढे वाटून राहिली म्हणून? आताच तर म्हणले तुम्ही आमच्याही घरी गेले होते, कुंताच्याही घरी गेले होते म्हणून. हो तर मी दुसऱ्या कामासाठी आली होती ना, मी कशाला पेढे वाटीन? शांताताईनं घेतला ट्रॅक्टर, शांताताईच देतील ना पेढे. हो की नाही हो कुंता? हो हो ताई बरोबर म्हणताय. ललिता ताई मजाक नाही करून राहिले का? बस ना इंदू, चहा ठेवली आहे, चहा आणतो बस. नाही बापा शांताताई, मी चहा वगैरे पेत नाही, चहा पिऊनच आली. मी का म्हणते कुंता आणि ललिता, बोला ना ताई बोला. मी बाया बघायला आली बापा. तर तुम्हाला यावं लागते वावरात मका लावायसाठी. आणि शांताताई तुम्हाला पण यावं लागते. हट बाबा, आता उद्या तरी घरी राहून म्हणत होती चांगली, असं थकल्यासारखं वाटते तर. सांगा बाबा कुंता ललिता याल की नाही सांगा. येईन ना, मी येईन. आता ललिता ताईचं माहित नाही बाबा. येईन ना, का करून घरी राहून. आता राहीन तर म्हणत होती, पण आता आलीवन कशाला टाकायची. इंदू तुमच्या घरी तर ते बाहेर गावचेच आणत होते ना, यावर्षी नाही आणले का? लावला होता ताई, त्यांनाही फोन लावला होता, तर ते बाहेर कुठेतरी गेले आहेत खरं कमवायसाठी. आता इकडे आपल्या गावाकडे बाया नाही मिळत आणि गावच्या बाया इकडे तिकडे जातात. तो कसं आहे सरपंच ताई, तिकडे 15 दिवसही राहतील ना, तर एका जोडीवर 10-15 हजार रुपये आणतात कमावून. आणि इकडे आपल्या इकडे तेवढं नाही कमवत ना. ललिता काम नाही कमावते? जसे तिथं कामं करतात सकाळपासून सायंकाळपर्यंत, तसे इकडे कामं केलं तर काम नाही कमावणार? पण नाही होत ना त्यांच्या, नाही इकडेचे कामं नाही होत. ते बाहेर तिकडे जातात, तिकडेच बरोबर राखतात. हो बरोबर आहे. शांतताई याल की नाही तुम्ही? मी आता काही सांगू नाही शकत बापा, हे काय म्हणतात तर माहित नाही. वावरात कामं बिमा आहेत म्हणत होते. शांतताई चला ना मग, तुम्ही पण मक्का लावणार आहात ना, मग आमच्या मक्का लावून ज्याला काही ह्याच बाया तुमच्या वावरात येतील. हो सांगते ना, मी त्यांना समजावून सांगते. मग सांगते बापा जमते की नाही जमत म्हणून. नाही नाही शांतताई, जमते की नाही जमत असं म्हणायचंच नाही. जमवा, बरोबर जमते. हो हो बापा जमवते जमवते. शांतताई चहा नाही झाला का? हो बापा आटला का बापा चहा? इकडे गोष्ट सांगत राहिली. बस ना इंदू बस ना, आता चहा झालाच आहे, चहा पिऊनच जा. असाच लागेल, तू नाही ऐकणार. किती दिवस होईल म्हटलं मक्का लावणे. आता का सांगू बाबा, तुमच्या बायावर अवलंबून आहे. किती लवकर लवकर लावता, कशा लावता.